नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रजासत्ताक दिनानंतर मिळणार अकोल्याला महापौर. कोण होणार महापौर? चर्चांना आले चांगलेच उधाण. भाजप आमदार सावरकरांचा विरोधकांना सूचक इशारा. भाजपकडे बहुमत असल्याचा दावा केला पहिल्यांदाच जाहीर. पक्षाच्या गटांची नोंदणीसाठी अमरावती नेत्यांची गर्दी. वंचित, MIM आणि उभाठा शिवसेनेची गटा नेत्यांमार्फत स्वतंत्र नोंदणी. लिनेसच्या नवनियुक्त प्रांताध्यक्षांवर शुभेच्छांचा वर्षाव. रविवारी लिनेस कल्पनाजी देशमुख यांच्या प्रांताध्यक्षांचा पदग्रहण सोहळा. नरनाळा महोत्सवाला स्थानिकांचा तीव्र विरोध. जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू, पर्यटकांमध्ये संभ्रम. आता सविस्तर बातम्या. महापालिकेत सत्ता कोणाची हा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. मराठा की ओबीसी उमेदवार या विषयावर भाजप आणि विरोधकांमध्ये चांगलेच घमासान होताना दिसत आहे. महापौर पदाचे ओबीसी महिला हे आरक्षण निघाले असताना मराठा की इतर मागास हा वाद राजकीय पातळीवर रंगल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिवसेना आणि वंचित यांच्यामध्ये महापौर पदावरून जोरदार रणकंदन सुरू आहे. यात वंचित महापौर पद सोडून स्थायी समितीचे सभापती पद होईल काय या विषयावर जोरदार खलबत सुरू आहे. दरम्यान शिवसेनेने महापौर पदावर दावा करत मंगेश काळे यांच्या पत्नी सुरेखा काळे यांचे नाव शिवसेनेतून आघाडीवर आहे. त्याचबरोबर वंचितकडून जयश्री बहादूरकर यांचे देखील नाव समोर येत असून वंचित आणि शिवसेनेत या विषयावर तोडगा निघाला तर भाजपशिवाय सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येऊ शकतो. पण मराठा की इतर मागास हा वाद रंगल्याची माहिती आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी देखील नगरसेवकांची जमवाजमव सुरू केली असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाते काय हे पाहण्यासारखे असेल. भाजपच्या वतीने रश्मी अवचार, प्राची काकड, शारदा खेडकर यांच्या नावाची चर्चा आहे. केवळ महापौरच नाही तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते आणि विषय समिती सभापती पदांसाठीही जोरदार लॉबिंग सुरू आहे. महापौर निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कधी घोषित करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अकोला महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेच्या पेच आता टोकाला पोहोचला असून शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारच्या डिनर डिप्लोमसीवर आमदार रणधीर सावरकर यांनी तोंडसुख घेत सत्ता भाजपचीच येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचे यशवंत भवन हे गुरुवारी आणि शुक्रवारी पॉलिटिकल हब झाले होते. एका बाजूला भाजपने 45 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असतानाच दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना, उद्धव गट, वंचित बहुजन आघाडी, MIM आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी भाजपला रोखण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र होते. दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज उपस्थित असलेले आमदार रणधीर सावरकर यांनी सूचक इशारा करत डिनर डिप्लोमसी केली नाही तर उरले सुरले पण पक्षासोबत राहणार नाही अशी शंका उपस्थित करत भाजप विरोधकांचा मोठा गट फोडण्याची अप्रत्यक्ष कल्पनाच आज आमदार सावरकर यांनी दिली. त्यांनी विकासासोबत वंचित असल्याचा पुसट उल्लेख करत सूचक इशारा दिला. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची सत्ता महानगरपालिकेत येणार आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका बाळगू नये. 38 सदस्य आपले आहेत. याच्या व्यतिरिक्त मित्रांसोबत जी आम्ही निवडणूक प्री इलेक्शन अलायन्स केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटते इतके समजदार मीडियाही आहेत आणि विरोधी पक्षाचे लोकही आहेत की महापालिकेत आमची सत्ता येणार आहे. आता ज्या सध्या वावटळ्या उठून राहिल्या की सर्व पक्ष एकत्र येऊन राहिले, डिनर डिप्लोमसी सुरू आहे, आमची सत्ता येणार आहे, हा उत्साह तर दाखवा लागते. हा उत्साह नाही दाखवला तर उरले सुरले सदस्य हातात निघून जातील. विरोधी पक्षातले काही नगरसेवक आपल्या संपर्कात आहे? हो, जवळपास सर्वच. वंचित आघाडी सुद्धा आहे का संपर्क? बोलणं तर सुरूच आहे. सत्तेसाठी नाही, विकासासाठी बोलणं सुरू आहे. हो, पंचायतचा एक गट स्थापन करायची काही माहिती आहे तर ते खरं आहे का? कशाचा? 45 नगरसेवकांचा गट भाजपने तयार 45 जणांचा गट स्थापन करण्याची किती तयारी सुरू आहे? गट स्थापन करायला पाठवलेले आहेत कागदपत्र. त्यामध्ये कोण 45 जण कोण आहे? तुम्हाला गटाचे कागदपत्र दाखवतो 2 तासात, ते सर्व माहीत पडेलच.
महापालिकेत कोणाची सत्ता होणार या विषयावर अकोलेकरांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. भाजप की महाविकास आघाडी असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. अमरावती येथे आज MIM, वंचित आणि शिवसेना उभाठा यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची माहिती आहे. त्यांच्या पक्षाचे हे गट असून आता गटनेत्यांचा व्हीप न पाळणारे नगरसेवकांचे पद मात्र धोक्यात येणार आहे. सध्या सगळ्यात जास्त बहुमत BJPकडे 38 आहेत, पण बहुमत नाही आहे. काँग्रेसकडे 21 आहेत, नंतर 5, 6, 3, 2, 1 असेच आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष महानगरपालिकेमध्ये आपली स्थापना करेल? सर्वप्रथम तर मी RRC केबलवाल्यांचे आभार मानतो की त्यांनी सामान्य लोकांना बोलायला एक मंच उपलब्ध करून दिला. असं यापूर्वी अकोल्यात कधीच झालेलं नव्हतं. यावेळेस हे जे भाजपला अधू बहुमत मिळालेलं आहे याला कारणीभूत अनेक गोष्टी. तसेच इतर पक्षी सध्या आपण पाहत होतो ते स्ट्रगलिंग फेजमध्येच आहेत. नुकताच त्यांना अकोल्यात एक काँग्रेसला एक आमदार भेटलेला आहे, मशालला एक बाळापुरात आमदार आहे. हे सगळे लोक आपापला प्रयत्न निश्चितच करतील, परंतु यात अभद्र युत्या करून जनतेला मूर्ख बनवायचा विचार कुठल्याही राजकीय पक्षाने करू नये. माझ्या मते संख्याबळ ज्या व्यक्तीकडे जास्त आहे, ज्या पक्षाकडे जास्त आहे त्या पक्षाचा महापौर बसावा आणि शहराच्या विकासासाठी समविचारी लोकांचीच त्यांनी युती करावी. अन्यथा लोकांच्या ते परत लक्ष दिलं आणि त्यांचा जनाधार ते गमावून बसते. आणि याच्यात ऑपॉर्च्युनिस्टिक म्हणजे संधी साधू लोकांनी आपलं भलं करून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांची वोटर्स त्यांच्याकडे बघत आहे. तर मला वाटतं अकोलेकरांच्या विकासासाठी एक प्रॉपर अजेंडा घेऊन जे लोक समोर येतील, म्हणजे जेणेकरून जनतेला दिलेल्या मतांवर विश्वासघातसुद्धा वाटायला नको आणि विश्वासही वाटायला हवा की पुढचे 5 वर्ष आपला जो शहर आहे हे अनेक बाबीत सुरक्षेचा दृष्टिकोन झाला, दळणवळणाचा दृष्टिकोन झाला, रस्ते, वीज, पाणी या सगळ्या गोष्टींसाठी हे शहर आम्ही एका सुरक्षित हातात घेतलं. जे कोणी बसणार आहेत त्यांना मी एक अकोल्याचा नागरिक म्हणून शुभेच्छा देतो, बेस्ट ऑफ लक देतो. परंतु मला असं वाटतं की ज्यांचे पक्ष जास्त आहे आणि जे आकडेमोड करतील त्यांनी थोडी सांभाळून करावं, कारण की पब्लिकने त्यांना एक झटका देऊन बसते. पुन्हा त्यांना जर झटका हवा असेल तर त्यांनी काहीतरी अभद्र करावं, अन्यथा आपापल्या पक्षाचे ध्येय धोरणं ठेवून पुढे चालावं असं मला वाटतं. पण यायला पाहिजे काँग्रेस यायला पाहिजे. काँग्रेस पण त्यांच्याकडे फक्त 21 सीट आहेत आणि BJPकडे 38 आहे. काय वाटतं गणित? चालू आहे ना त्यांचं कॅल्क्युलेशन चालू आहे ना काहीतरी. आशिष दादाचं वगैरे त्यांचं, बाळासाहेब वगैरे त्यांचं काहीतरी मीटिंग झाली बोलते. अच्छा, काय वाटतं मग? असं वाटते महापौर त्यांचा झाला पाहिजे. हा BJP कोणाचा पण झाला तर फायदा आम जनतेचा होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस विकासाच्या मार्गावर लागलेली आहे. काँग्रेसनं आधीच स्पष्टीकरण दिलं की आम्हाला विकास पाहिजे, आम्ही कोणासोबत पण जायला तयार आहे. तर त्यामुळे काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. काय वाटतं काँग्रेस BJP सोबत जाईल का मग? ते नाही सांगू शकत. BJP सोबत नाही जात काँग्रेस, बाकी कोण्या पण पक्षासोबत जाणार, BJP सोबत नाही जात. महानगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाची स्थापना होऊ शकते? भाजप. का बरं वाटतं असं? नाही, भाजपची सत्ता येणार आहे, बाकी काही वाटत नाही साहेब. महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येईल तुम्हाला काय वाटतं? दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत, त्यामुळे आता जो बाजी माराल त्याला मला तर वाटतं माझी पक्ष आले पाहिजे. शिवसेना. अच्छा, तुम्हाला वाटतं शिवसेना? मग ही तर कट्टर शिवसेना मला आहे ना, त्यामुळे मला असं वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता आली पाहिजे. पण त्यांच्या 7 सीट आहेत, ते सगळं मिक्स करून करणार आहेत. मग यांनाही काही ना काही सपोर्ट घ्यावाच लागेल ना दुसऱ्या पार्टी. तर दुसऱ्या पार्टीला बहुमत असतं तर मग हे प्रश्न उरला नसता. बघू काय तर जे येईल त्यांनी जनतेचं काम करावं बस. ऑल इंडिया लिनेस क्लबच्या डिस्ट्रिक्ट MH5 हिरकणीच्या वतीने वर्ष 2026 या मल्टिपल चतुर्भुजा वर्षाचा भव्य प्रांतीय पदग्रहण समारंभ कल्पवृक्ष येत्या रविवारी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात नवनियुक्त प्रांताध्यक्षा म्हणून लिनेस कल्पनाजी देशमुख आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. लिनेस ह्या दिमागदार सोहळा रविवार 25 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजतापासून शुभकर्ता लॉन्स रुक्मिणीनगर अकोला येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन AILC पेट्रन लिनेस इंदुजीजी मेहता यांच्या हस्ते होईल. तर नवनियुक्त प्रांताध्यक्षांना शपथ देण्याचे काम AILCच्या संस्थापक अध्यक्षा लिनेस डॉक्टर मंजिरीजी कुलकर्णी करणार आहेत. याप्रसंगी नवनियुक्त बहुप्रांताध्यक्ष लिनेस अलकाजी डोंगरे, पूर्व बहुप्रांताध्यक्ष लिनेस सुनीलाजी नरप्पनवार, लिनेस नर्मलाजी जैन आणि लिनेस कुमकुमजी वर्मा, प्रांत सचिव लिनेस रिंकूजी खंडेलवाल, प्रांत कोषाध्यक्ष लिनेस शीतल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. एक साथ एक लक्ष्य उज्ज्वल समाज का निर्माण हे ब्रीदवाक्य घेऊन यावर्षीच्या कार्यकाळाची सुरुवात होत आहे. या सोहळ्यासोबतच महत्त्वाच्या सत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. PST सेमिनार हा दुपारी 12 ते 2 या वेळेत होईल.
त्याचबरोबर सचिव, कोषाध्यक्ष आणि कॅबिनेट सदस्यांचे प्रशिक्षण होईल. यावेळी प्रशिक्षण म्हणून लिनेस उषाजी बाहेती, लिनेस हरविंद कौरजी सेठी, लिनेस डॉक्टर ताराजी माहेश्वरी, लिनेस डॉक्टर तेजलजी चौधरी आणि लिनेस आशाजी विरवाणी हे मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी दुपारी 3 ते 4 या वेळेत पहिली कॅबिनेट मीटिंग पार पडेल. सोहळ्याचे आकर्षण वाढवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात तिल्लीचे व्यंजन बनवणे, देवाच्या पोशाखापासून तोरण तयार करणे आणि नारी शक्तीवर आधारित पतंग सजावट यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन लिनेस क्लब ऑफ अकोलाच्या वतीने करण्यात आले असून लिनेस साधनाजी पळसकर, प्रांतीय सचिव लिनेस सुवर्णाजी महाजन, लिनेस क्लब अकोलाच्या अध्यक्षा लिनेस राजेश्रीजी समनपुरे, लिनेस अलकाजी उमाडे आणि वनिताजी बिजवे यांनी सर्व लिनेस बहिणींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वित्झर्लंडमधून दावोस दौऱ्यावर आणि तिथे होणाऱ्या गुंतवणुकीच्या करारांवरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली आहे. फडणवीस दावोसला गुंतवणूक आणायला जातात की मटका खेळायला, असा बोचरा सवाल करत त्यांनी सरकारच्या दाव्यांची चिरफाड केली. माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की देवेंद्र फडणवीस प्रत्येक वेळी दावोसला मटका खेळण्यासाठी जातात. यावेळी त्यांचा हा मटका 30 लाख कोटीचा झाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही गुंतवणूक केवळ कागदावर आहे की प्रत्यक्षात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर 1 लाख कोटींच्या वर गुंतवणूक झाली असेल तर राज्यातील जिल्ह्यांमध्ये कारखान्याच्या आणि विकासाच्या रूपाने नेमकी कुठे विभागली गेली याचे विवरण सरकारने द्यायला हवे, अशी मागणी आंबेडकरांनी केली. जर राज्याचा विकास झाला तर फडणवीस मटका जिंकले, जर विकास दिसला नाही तर ते हारले असे समजावे, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आगामी राजकीय समीकरणांवरही भाष्य केले. महापौर पदाच्या उमेदवारीबाबत झालेली चर्चा सकारात्मक असून वंचित बहुजन आघाडी लवकरच आपला उमेदवार जाहीर करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस मटका खेळण्यासाठी देवासला जातात. यावेळेस त्यांचा असणारा मटका 30 लाख कोटीचा झाला म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे. आम्ही असणारं देवेंद्र फडणवीसला विचारतो, तुम्ही दर वेळेस दावोसला मटका खेळायला जाता, त्या हिशेबाप्रमाणे आत्ता असताना बघितलं तर 1 लाख कोटीच्या वरती असणारी इन्व्हेस्टमेंट तुम्ही आणलेली आहे. त्या मटक्याचा आकडा निघाला, बरोबर आहे, तुम्ही आम्हाला सांगितला, परंतु तो जिल्ह्यामध्ये फॅक्टरीच्या रूपाने, डेव्हलपमेंटच्या रूपाने, अमुक ह्याच्या रूपाने किती आला आणि कसा डिस्ट्रीब्यूट झाला, त्याचं जरा विवरण दिलं तर अधिक चांगलं होईल. म्हणजे तो मटका खेळणं उपयोगात आहे की दुरुपयोगात आहे, याला लोकांना निकाल लावता येईल. मटका हारले की डेव्हलपमेंट झाली तर जिंकले, डेव्हलपमेंट झाली नाही तर हारले. माझं काल बैठक जी पार पडली महापालिकेच्या संदर्भात पडली, त्या बैठकीत पॉझिटिव्ह झालेलं आहे एवढं फक्त सांगतो. महापौर आणि तुम्हाला सर्व महापौराचं कॅन्डिडेट सुद्धा आम्ही लवकरच जाहीर करू. काल बैठक झाली, एकीकडे भाजप म्हणले की आमचं 45 त्या दिवशी महापौराच्या निवडणूक होईल, त्या दिवशी दूध का दूध, पाणी का पाणी. आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा नियोजन व विकास समिती बैठकीत जनतेच्या प्रमुख मुद्द्यांना वाचा फोडली. बाळापूर मतदारसंघातील 3-3.5 हजार नियमानुकूल घरकुलांचा मुद्दा उपस्थित केला. नगरपालिकांनी विकास आराखड्याचे प्रस्ताव सादर केले नाही आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाला आमदार नितीन देशमुख यांनी वाचा फोडली. तसेच अकोला शहरातील बंद पडलेला अंडरपास सुरू करा अशी मागणी केली. अंडरपास बंद का आहे कोणी सांगत नाही, नाहीतर तिथे धान्याचे गोदाम तरी करा, कारण सध्या गांजा पिणाऱ्या लोकांसाठी ती जागा झाली आहे, असे आमदार नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. घरकुलाच्या मुद्द्यांवर जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले. पातूरमध्ये हद्दवाढ निधीचा ज्वलंत विषय आहे. या संदर्भात अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. कंत्राटदाराला पैसे दिले नाही तर तो न्यायालयात गेला. उद्या न्यायालयाने आदेश दिले तर अधिकाऱ्यांच्या पगारातून पैसे देणार का, याविषयी चर्चा झाली. नाही तर इथले आपण धान्यासाठी गोडाऊन भाड्यानं घेतो, त्याच्यात धान्य ठेवा तिथं. म्हटलं आम्ही त्या गोडाऊनमध्ये एवढं मोठा अंडरपास आहे, बाहेरचं गोडाऊन आपण धान्य ठेवायसाठी भाड्यानं घेतो, नाही तर त्याच्यात धान्य ठेवून द्या. भाड्यानं घेतल्यापेक्षा गोडाऊन करून टाका धान्याचं. किमान एक तर त्याचं गोडाऊन करा, नाही तर तो चालू करा. कारण की तिथं सारे अकोल्यातले गांजा पिणारे लोक गांजा पेत बसतात, तर ते कशासाठी अंडरपास केलं हे समजेल मला. त्या जवळपास 3-3.5 हजार नियमाकुल घरकुलच्या संदर्भात
जिल्हाधिकारी मोदीला जे अध्यक्ष आहेत, बरेच वारंवार वर्ष झाले चर्चा करूनसुद्धा जिल्हामध्ये अध्यक्ष असताना त्यांना सूचना दिल्या की आपण ताबडतोब लवकरात लवकर बाळापूरचा नियमाकुलच्या संदर्भातला प्रश्न निकाली लावा, याच्यावर चर्चा झाली. आजच्या गतिमान युगात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या व्याधीने त्रस्त आहे. महागडी औषधे घेऊनही अनेक रुग्णांना आराम मिळत नाही. स्नायू, सांधे, गुडघेदुखी, कंबरदुखी इत्यादी त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांना तत्काळ आराम मिळवून देण्यासाठी शहरातील कमाल वेदना निवारण केंद्रामध्ये 25 आणि 26 जानेवारी रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नॅचरोपॅथी, ॲक्युथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक उपचार पद्धतीनंतर कमाल वेदना निवारण केंद्रामध्ये फक्त 15 ते 20 मिनिटात वेदनेतून आराम मिळतो, असा दावा आग्रा येथील सुप्रसिद्ध BEMS नॅचरोपॅथी व कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञ डॉक्टर तरुण यादव यांनी थेरपिस्ट डॉक्टर उदयन खान यांनी केला आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्यांच्या हाडामध्ये गॅपमुळे होणारी वेदना, हातपायांना मुंग्या येणे, पायात पेटके येणे, मायग्रेनचा त्रास, छातीत दुखणे, पायांची जळजळ, अंगदुखी, मणक्याच्या हातात गॅप, हात उचलता न येणे, हातामध्ये पेटके किंवा शरीरात कोठेही वेदना असल्यास या सर्व जुन्या दुखण्यांपासून मुक्ती मिळते. डॉक्टर तरुण यादव यांच्या मदतीने येथे हे 1 ते 10 वर्षापर्यंतच्या जुन्या वेदनेपासून केवळ 15 ते 20 मिनिटात पूर्णपणे आराम मिळू शकतो. आतापर्यंत डॉक्टर तरुण यादव यांनी शेकडो रुग्णांवर उपचार करून त्यांना रोगमुक्त केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक मोठे राजकारणी, उद्योगपती आणि सामाजिक संघटनांनी त्यांचा सत्कार केला आहे. 25 आणि 26 जानेवारी रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णांना करण्यात आले आहे. महिलांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे आणि ऑनलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कमाल वेदना मुक्त केंद्र, मंगरुळपीर रोड, युसुफ अली खदान गणेश शटरच्या बाजूला तसेच कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 96 23 88 84 43 तसेच 90 49 83 15 73. सर काय नाव आपलं? युवराज सोनवणे. सर काय प्रॉब्लेम होता आपल्याला? मला सायंटिका हां आणि स्पाईनचा प्रॉब्लेम होता. खूप परेशान होता आपण. हो, खूप परेशान होतो. आपण MRI एक्सरे वगैरे काढलात. 8 ते 10 हजारचं MRI एक्सरे काढलेले आहेत. हो. डॉक्टरांना वगैरे दाखवले. त्याच्यामध्ये आपल्याला काही फरक पडला का? नाही, मला ऑपरेशन सांगितलं होतं. ऑपरेशन सांगितले होते. जसं की आपली न्यूज पाहून आपण आपल्या हॉस्पिटलला आलात. जसं की आपले डॉक्टर तरुण यादव सर आहेत, यांच्या हाताने आपण थेरपी घेतलात, तर आपल्याला किती मिनिटामध्ये आराम पडले सर? मला एक 10 ते 15 मिनिटात पूर्ण रिलॅक्स झालं. आता आपल्या बॉडीमध्ये काय त्रास उरलं का? नाही, मला काही आता त्रास होत नाही. मी बसून बी पाहिलं, हां, उठून बघितलं, मला काहीच त्रास होत नाही. मग आपल्यासारखे त्रासग्रस्त जे पेशंट आहेत, ज्यांना हे प्रॉब्लेम आहे, सायटिका, स्पाईन, स्पॉन्डलायसिस, त्याच्यात खूप त्रास आहेत लोक, ते पेशंट आपल्याकडे यायला पाहिजे की नाही? तुम्ही अवश्य या. कोणालाही त्रास असेल आपलं समजून या. एकदम 100% गॅरंटी की नीट होऊन माणूस घरी जाईल. आणि सरांविषयी काय माहिती देणार? त्यांचं धन्यवाद खूप की मला एकदम व्यवस्थित बरं केलं. ठीक आहे मॅडम, काय नाव आपलं? रुक्मिणी. आपल्याला काय प्रॉब्लेम होतं? मला हे हाता पायाचं कमराचा गॅस होता. किती वर्षापासून होतं मॅडम? हे 5 वर्षापासून. तुम्ही डॉक्टरला वगैरे नाही दाखवलं? नाही, असं साधं धावलं. 10 वर्षापासून तुम्हाला 8-10 वर्षापासून त्रास होतं. हो. जसे की आपले आग्राचे डॉक्टर साहेब आलेले आहेत, हा डॉक्टर तरुण यादव सर, हा. यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे 8-10 वर्षाचं जे त्रास होतं ते किती मिनिटामध्ये गायब झालं? ते 15 मिनिटात. 15 मिनिटात गायब. आणि तुम्ही इथं कशाच प्रकारे आल्या होत्या, काय पाहून आल्या होत्या? आम्ही काय हां, म्हणजे माहिती झालं म्हणून आलो ना. तर आल्यानंतर इथं 100% इलाज होते का? 100. तुम्हाला जे बसण्यात उठण्यात जे त्रास होतो तो आता होत आहे का त्रास? नाही, नाही. पूर्णपणे क्लिअर झालात आपण? क्लिअर झालं. आता तुमच्यासारखे जे त्रासग्रस्त पेशंट आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज देणार? ते यायला पाहिजे की नाही? यायला पाहिजे. आणि डॉक्टर साहेबाबद्दल काय सांगणार? धन्यवाद. धन्यवाद. ओके सर, काय नाव आपलं? माझं नाव संतोष गंगाराम वरवडीकर. सर कुठून आलात आपण? मी मुंबई वळणी नाकावरून आलो. सर काय प्रॉब्लेम होतो आपल्याला? मला पाठीचा प्रॉब्लेम होता. किती वर्षापासून होतो सर प्रॉब्लेम? 12 वर्षापासून. डॉक्टरांना वगैरे नाही दाखवलं तुम्ही? एकदा गेलेलो मी, पण त्या ठिकाणाचं नाव घेत नाही मी, पण तिथे मला जास्त फीस सांगितली, त्यामुळे मी इथे कमलमध्ये आलेलो. सर कमाल वेदना मुक्तीमध्ये आपण आलात मला आता. फरक जाणवला. डॉक्टर साहेब जसे की आपले आग्राहून आलेले डॉक्टर तरुण यादव सर, यांच्या हाताच्या थेरपीनं आपलं जे 12 वर्षाचं 15 वर्षाचं जे त्रास होतं, हा 80% मला आता सध्या पहिल्याच दिवशी मला फरक पडला. 100%? हो, 100% 100% म्हणजे 80% मला
प्रथमच मला फरक पडलेला आहे. पडलेला आहे. तर आपल्यासारखे सोशल मीडिया पाहणाऱ्या पेशंटला तुम्ही काय माहिती देणार, इथं यायला पाहिजे की नाही? माझं म्हणणं असं की डोळे बंद करून या इकडे आणि तुमचा इलाज करून घ्या, असं मला माझं मत आहे. आणि डॉक्टर साहेबाबद्दल काय सांगणार सर? एकदम व्यवस्थित मस्तपैकी ट्रीटमेंट देतात, तुम्ही पण करून घ्या. इकडे तिकडे न भटकता माझ्या मते इकडे यावं, कारण मी पण ट्रीटमेंट घेतलेली आहे. मला हे पहिल्याच दिवशी व्यवस्थित वाटलं. ओके, धन्यवाद. जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर आज जिल्हा नियोजन समितीच्या सभेकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. नियोजन भवनच्या पोर्चमध्ये पालकमंत्र्यांची गाडी लागल्याने आमदार साजिद खान पठाण यांच्या गाडीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने आमदार साजिद खान पठाण यांनी रोष व्यक्त केला आहे. आम्ही देखील लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आम्हाला देखील वाहन उभी करण्यासाठी जागा मिळावी अशी आमदार साजिद खान पठाण यांची अपेक्षा होती. परंतु पोर्चमध्ये पालकमंत्र्यांची गाडी पाहून त्यांचा पारा चढला. साजिद खान पठाण यावेळी चांगलेच संतापले होते. काही वेळाने त्यांनी सभागृहाची वाट धरली. महापालिकेत सत्तेच्या टेन्शनमध्ये तर आमदार पठाण नव्हते असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला होता. नेमके काय म्हणाले आमदार पठाण पाहूया. डिपार्टमेंट है, पुलिस का बंदोबस्त है, यहाँ बीच में गाड़ी खड़ी हुई, हमने हमारे गाड़ा कहाँ लेके आना? थोड़ा ध्यान रखो. गाड़ी से इस्तेमाल करो, अपनी जगह पर तो गाड़ी रखें. जिल्हा स्त्री रुग्णालय प्रसूतीसाठी अकोला जिल्हा तसेच नजीकच्या भागातून महिला दाखल होतात. या रुग्णालयावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी डाबकी रोडवरील कस्तुरबा गांधी रुग्णालयात 100 बेडची व्यवस्था करा. प्रसूती कक्ष स्थापन करा, जेणेकरून जुन्या शहरातील महिलांची सोय होईल. हा मुख्य विषय आपण जिल्हा नियोजन व विकास समितीच्या आजच्या बैठकीत लावून धरला, असे आमदार साजिद खान पठाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कस्तुरबा गांधी रुग्णालयाची मागणी जुनीच आहे, पण विचार न होता अशी खंत आमदार पठाण यांनी व्यक्त केली. तसेच शहरातील रस्त्यांची कामे झाली पाहिजे आदी विकासात्मक मुद्द्यांवर भर दिला. तसेच पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. ते चांगले आहेत, परंतु त्यांच्या कामात कोण आडकाठी आणते कळत नाही, असे आमदार साजिद खान पठाण म्हणाले. नियोजन व विकास समितीच्या बैठकीत माध्यमांच्या प्रतिनिधींना बसू द्या अशी आपली मागणी आहे, जेणेकरून लोकप्रतिनिधी असे काम करतात. तसेच सत्ता पक्ष कशा प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो हेही जनतेसमोर येईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. अकोला के अंदर अकोला सुंदर बनना चाहिए. कस्तूरबा गांधी का मेरा प्रस्ताव था कि उसको 100 बेड का हॉस्पिटल चालू होना चाहिए और वहाँ पे विशेष डिलीवरी का इंतजाम होना चाहिए. एक लेडी हार्डिंग, एक ज़माने से एक ही लेडी हार्डिंग के अंदर डिलीवरी होती है और यहाँ पे डाबकी रोड से लेके जूना शहर, इधर खैर मोहम्मद प्लाट, इधर टोटल जूना शहर, किला, एक ऐसे इलाके हैं जहाँ पे बहुत तादाद में लोग रहते हैं. आधा शहर पूरा इधर है. तो अब शहर की संख्या बढ़ गई तो वहाँ डिलीवरी का विशेष इंतजाम होना चाहिए. अकोला महानगर पालिका के अंदर वार्ड क्लियरिंग होने चाहिए. नहीं, मैंने भी ये कहा था कि हमको भाऊ साहब के जो लड़के पालक मंत्री बने हैं उनसे बड़ी आशा है. पालक मंत्री है, वो बहुत अच्छे सीधे इंसान हैं. अब पता नहीं उनको कौन यहाँ अकोला में आए बाद उनको कौन बहकाता, कौन काम करने नहीं देता, तो ये सोचने का ये सब बहुत गंभीर विषय है. मैं चाहता हूँ मर्जी से अकोला शहर की तरफ देखे और अकोला शहर उनको पूरी तरह से देख रहा है कि वो हमारे साथ में क्या कर रहा है. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली केवळ कागदी कारभार सुरू असून नांदुरा तालुक्यातील वडती बुद्रुक वडती खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत महिला व बालविकास विभागाची अत्यंत महत्त्वाची CRP पदे 3 वर्षापासून रिक्त आहेत. महिलांनी गंभीर आरोप केला आहे, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे महिलांचे आर्थिक, सामाजिक व विकासात्मक हक्क पायदळीत उडवले जात आहेत. या प्रकरणी संतप्त महिलांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समिती नांदुराचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदवला. CRP पद रिक्त असल्याने महिलांना शासनाच्या योजना, प्रशिक्षण, मार्गदर्शन व अनुदान यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली आहे. 3 वर्षापासून एकही बैठक नाही, वेळेवर घटक अनुदान न मिळणे, ग्रामसंघांना कोणतीही आर्थिक मदत न मिळणे यामुळे अनेक महिला बचत गट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काही महिलांवर कर्जाचा बोजा वाढत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महिलांचे संसार अडचणीत सापडत आहेत, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ फलकांवरची घोषणा आहे का, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला असून CRP पद 3 वर्ष रिक्त राहणे हे साधे दुर्लक्ष नसून गंभीर प्रशासकीय अपयश व जाणीवपूर्वक केलेली दिरंगाई असल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. महिलांनी स्पष्ट मागणी केली आहे की वडती बुद्रुक येथे CRP पद तात्काळ भरावे, दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, महिलांना थकीत अनुदान त्वरित मिळवून द्यावे व भविष्यात अशा प्रकारची दिरंगाई होणार नाही यासाठी स्पष्ट आदेश द्यावेत.
प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही महिलांनी दिला आहे. अकोला जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच आदिवासी भयभीत झाले आहेत. शेतकरी, जनावरे व मानवी जीवनाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे वन विभाग व प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही तर नरनाळा महोत्सवावर बहिष्कार घालण्याचा इशाराही दिला आहे. शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष लक्ष्मीकांत कौटकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व आदिवासी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वन्य प्राण्यांमुळे होत असलेल्या नुकसानीची वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडली. जिल्ह्यातील ग्रामीण भाग व सातपुडा पायथ्यालगतच्या परिसरात रानडुक्कर, नीलगाय, हरण, वानर व जंगली कुत्रे यांचा सुळसुळाट झाला असून मोठ्या प्रमाणावर शेती उद्ध्वस्त होत आहे. रात्री शेतात जाणे अशक्य झाले असून अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 2024 ते 25 या कालावधीत अकोला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झाले असतानाही नुकसान भरपाई अत्यल्प व विलंबाने मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वन्य प्राणी थेट मानवी वस्तीत शिरू लागल्याने महिला व लहान मुलांमध्ये दहशत निर्माण झाली असून जीवितहानीची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांचा प्रश्न गंभीर असताना प्रशासन केवळ महोत्सव साजरे करण्यात व्यस्त असल्याचा आरोप करत 30 जानेवारी रोजी नरनाळा महोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशाराही दिला. वन्यजीव प्राणी हे वन्य विभागाची जबाबदारी आहे. ते वन्यजीव प्राणी आतापर्यंत आमची पिकं आणि नष्ट करत होती. आतापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी ते सहन केलं, परंतु आता ते मानवी प्रजातीवर हमला करत आहेत. जर का हे प्राणी असे हमला करत असतील तर वन्य विभाग यावर कुठलीच कारवाई करत नसेल, कोणती उपाययोजना करत नसेल, आमच्याकडे दुर्लक्ष करत नसेल. 12 तारखेला आम्ही सर्वांना याची कल्पना दिल्यावरही वन्य विभागाला कोणतीच आतापर्यंत याची काळजी पडलेली नाही आहे, कोणती त्यांनी दखल सुद्धा घेतलेली नाही आहे आणि प्रशासन नरनाळा महोत्सव मनवण्यामध्ये व्यस्त आहे. तर एकीकडे तुम्ही महोत्सव म्हणत आहात आणि एकीकडे वन्यजीव हमले करत आहेत, तर या दोन्ही गोष्टी एक सोबत काही शक्य नाही आहे. त्यानंतर एकाही शेतकऱ्यावर, एकाही महिलेवर जर का असा प्रकारचा अटॅक झाला तर आम्ही हा सर्व शेतकरी और महिलांवर अटॅक समजू आणि वन्य विभागावर आम्ही प्रत्युत्तर म्हणून हमले करू. तसेच जर का 30 तारखेपर्यंत या प्रकरणाचं सोल्युशन निघालं नाही तर आम्ही 30 तारखेला मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि नरनाळा उत्सव हा बंद करू. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रजासत्ताक दिनानंतर मिळणार अकोल्याला महापौर. कोण होणार महापौर? चर्चांना आले चांगलेच उधाण. भाजप आमदार सावरकरांचा विरोधकांना सूचक इशारा. भाजपकडे बहुमत असल्याचा दावा केला पहिल्यांदाच जाहीर. पक्षाच्या गटांची नोंदणीसाठी अमरावती नेत्यांची गर्दी. वंचित, MIM आणि उबाठा शिवसेनेची गटा नेत्यांमार्फत स्वतंत्र नोंदणी. लिनेसच्या नवनियुक्त प्रांताध्यक्षांवर शुभेच्छांचा वर्षाव. रविवारी लिनेस कल्पनाजी देशमुख यांच्या प्रांताध्यक्षांचा पदग्रहण सोहळा. नरनाळा महोत्सवाला स्थानिकांचा तीव्र विरोध. जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू, पर्यटकांमध्ये संभ्रम. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.